माझं घर म्हणजे एक शांत देऊळ होतं. बाबा एका प्रायव्हेट कंपनीत साध्या हुद्द्यावर होते आणि आई घर सांभाळायची. लहानपणापासून मी त्यांना आदर्श जोडपं म्हणूनच पाहिलं होतं. बाबा ऑफिसमधून आले की आईने त्यांच्यासाठी पाणी आणणं, दोघांनी एकत्र बसून चहा पिणं आणि रात्री गप्पा मारत जेवण, हे सगळं एखाद्या सुंदर कवितेसारखं वाटायचं. पण गेल्या 6 महिन्यापासून घराचं वातावरण हळूहळू बदलायला लागलं होतं. मला जाणवू लागलं होतं की त्या दोघांमध्ये काहीतरी गुप्त सुरू आहे. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित पैशांची काही अडचण असेल, म्हणून ते माझ्यासमोर बोलत नसतील. पण हळूहळू त्यांच्या वागण्यात एक प्रकारची विचित्र जवळीक आणि त्याच वेळी एक प्रकारची गुप्तता आली होती. आई आता तासनतास आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळायची. बाबा आले की ती पटकन पदर सावरून त्यांच्या खोलीत जायची आणि आतून कडी लावून घ्यायची. मध्यमवयीन पालकांनी खोलीला कडी लावून घेणं यात वावग काहीच नव्हतं, पण त्या बंद दाराआडून ते आवाज द्यायचे. त्यांनी माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मी आता 21 वर्षाचा झालो होतो. कॉलेजमधून घरी आल्यावर मला घर नेहमीपेक्षा वेगळं वाटायचं. आईचा चेहरा आता नेहमी लाली चढलेला असायचा. बाबाही पूर्वीसारखे थकलेले नसायचे. उलट ते खूप उत्साहात असायचे. एकदा मी आईचा फोन सहज हातात घेतला, तर त्यावर बाबांचे मेसेजेस होते. आज रात्री लवकर येईन, तयार राहा. ते वाचून माझ्या काळजात धस्स झालं. मला भीती वाटली की या वयात आईबाबा काहीतरी असं करत आहेत का जे समाजाच्या नजरेत अनैतिक ठरेल, किंवा ते एकमेकांपासून काहीतरी लपवत आहेत का. एके दिवशी मी पाहिलं, बाबांनी एक महागडा परफ्यूम आणि काही रेशमी कपडे आणले होते. ते कपडे आईसाठी होते. आई ते घेऊन लाजत खोलीत घेऊन गेली. त्यांच्यातलं हे वागणं एखाद्या तरुण प्रियकर प्रियसीसारखं झालं होतं. पण ही ओढ फक्त प्रेमाची होती की त्यामागे काहीतरी भलतंच शिजत होतं. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळं जग झोपलेलं असायचं, तेव्हा त्यांच्या खोलीतून दबलेले आवाज यायचे. मग कधी हसण्याचे, कधी वस्तू खाली पडण्याचे, तर कधी कुणीतरी जोरात श्वास घेत असल्यासारखे. मला वाटायचं, हे काय चाललंय? या वयात इतकी व्याकुळता, की आई आणि बाबांच्या नात्यात काहीतरी असं घडतंय जे मला कळायला नको. एक मुलगा म्हणून मला हे सगळं सहन करणं कठीण जात होतं. मला माझ्या आईबाबांच्या प्रतिमा मलिन होताना दिसत होती. मला वाटायचं की त्यांनी या वयात देवाधर्माचं करावं, निवांत राहावं. पण त्यांच्या खोलीतून येणारे ते विचित्र आवाज मला शांत बसू देत नव्हते. एके रात्री मी ठरवलं, आज काही झालं तरी मी हे कोडं सोडवणार. त्यांच्या खोलीतून येणाऱ्या त्या आवाजाचं सत्य मला शोधायचं होतं. रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण घर शांत होतं. फक्त पावसाची रिपरिप सुरू झाली होती आणि अचानक पुन्हा तोच आवाज आला. खट खट धप. कुणीतरी जोरात धावत असल्यासारखं आणि कुस्ती खेळत असल्यासारखा आवाज. आईचा एक जोरात आवाज आला, अहो सावकाश, कोणाला तरी कळेल. आणि बाबांचं ते गूढ हसणं. माझा संयम सुटला. मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो आणि त्यांच्या खोलीच्या दिशेने पाऊल टाकू लागलो. मनात भीती होती, राग होता आणि एक प्रकारचा किळसही होता. मला वाटलं होतं की आत काहीतरी अनैतिक आणि लाजिरवाणं दृश्य असेल. मी त्यांच्या खोलीच्या दरवाजापाशी उभा होतो. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं त्यांचा आवाज बाहेर ऐकू येईल. हाताचे तळवे घामाने ओले झाले होते. मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. आई बाबा असं काय करत असतील जे त्यांना माझ्यापासून लपवावं लागतंय? हा प्रश्न मला पोखरत होता. आतल्या आवाजांची तीव्रता वाढत होती. काहीतरी ओढल्याचा आवाज आला, जणू एखादी मोठी जड वस्तू जमिनीवरून सरकली जात होती. त्यानंतर पुन्हा एकदा आईचा दबलेला आवाज आला, अहो थोडा दम धरा. सोहम जागा झाला तर काय सांगणार आपण त्याला. बाबांचा आवाज आला, काही नाही गं, तो झोपला असेल गाढ. आपण जे करतोय ते फक्त दोघांसाठी आहे, त्याला आता कळायला नको. हे ऐकल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. फक्त आपल्या दोघांसाठी, म्हणजे नक्कीच काहीतरी असं आहे जे या वयात त्यांना शोभत नाही आहे. मला वाटलं कदाचित बाबांना काहीतरी व्यसन लागले की काय, की आई त्यांना काहीतरी चुकीचं करायला प्रवृत्त करते. माझ्या डोळ्यांसमोर आईची ती साधी प्रतिमा पुसली जात होती. मी रागाच्या भरात दरवाजाला धक्का दिला. दरवाजा जोरात उघडला गेला आणि मी खोलीत शिरलो. पण समोर जे होतं ते पाहून माझे शब्द ओठावरचे गोठले. खोलीतलं दृश्य मी कल्पलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळं होतं. खोलीतले सगळे फर्निचर एका बाजूला सरकवले होते. जमिनीवर एक जुनी मोठी सतरंजी अंथरली होती आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे माझे बाबा, ज्यांचं वय 55 आसपास होतं, ते चक्क तिथं नृत्य करण्याचा प्रयत्न करत होते. आईने हातामध्ये एक जुना टेप रेकॉर्डर धरला होता.
ज्यातून अतिशय मंद आवाजात एक जुनं रोमॅन्टिक गाणं वाजत होतं. बाबाने अंगात एक जुना जरीचा कुर्ता घातला होता. आईने लग्नातली तिची खास पैठणी नेसली होती. बाबांचा श्वास फुलला होता. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर एक असं हसू होतं जे मी गेल्या कित्येक वर्षात पाहिलं नव्हतं. आई त्यांना हाताला धरून साथ देत होती. मी तिथे उभा असलेला पाहून दोघेही दचकले. आईने पटकन टेप रेकॉर्डर बंद केला आणि ती अपराधीसारखी खाली बघू लागली. बाबांनी स्वतःला सावरलं आणि खुर्चीवर बसले. सोहम, तू तू इथे कसा? बाबांनी धप्पा टाकत विचारलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे काय चाललंय बाबा? हे आवाज, हे लपून छपून वागणं. मला वाटलं काहीतरी. मी शब्द पूर्ण करू शकलो नाही. आई पुढे आली आणि तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिचे डोळे ओलावले होते. ती म्हणाली, सोहम, तुला जे वाटलं तसं काहीच नाही रे बाळा. तुला आठवतंय, पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. आमची सिल्वर जुबली नी मान डोलावली. तुझ्या बाबांची एक जुनी इच्छा होती. आई सांगू लागली. लग्नाच्या वेळी आमची परिस्थिती बेताची होती. लग्नात तुमच्या आजी आजोबांची इच्छा होती की आम्ही दोघं स्टेजवर एकत्र डान्स करावा. पण बाबांना कधीच जमलं नाही. ते खूप लाजाळू होते. बाबांनी मला वचन दिलं होतं की 25व्या वाढदिवसाला आपण सगळ्यांसमोर छान डान्स करू. पण आता वय झालंय, शरीर साथ देत नाही. डान्स विसरलो आहोत. म्हणून तुझे बाबा गेले 2 महिन्यांपासून रोज रात्री चोरून प्रॅक्टिस करत आहेत. बाबा हसून म्हणाले, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं सोहम. मला वाटलं होतं की त्या दिवशी मी जेव्हा तुझ्या आईला स्टेजवर घेऊन डान्स करेन तेव्हा तुला तुझ्या बाबांचा अभिमान वाटेल. पण हे शरीर आता पूर्वीसारखं राहिलं नाही रे. जरा हालचाल केली की हाडं कुरकुरतात, श्वास लागतो. तोच आवाज तुला ऐकू येत होता. माझ्या काळजात चिर झालं. मी ज्या आवाजांना अनैतिक समजत होतो ते आवाज प्रत्यक्षात एका पतीच्या आपल्या पत्नीसाठी असलेला प्रामाणिक प्रयत्न होता. ते आवाज एका म्हातारा होत चाललेल्या माणसाच्या जिद्दीचे होते. आई ज्या आरशासमोर स्वतःला निहाळायची ते केवळ बाबांच्या त्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी होतं. मला माझीच खूप लाज वाटली. आपण तरुण पिढी किती सहज आपल्या बालकांचे खाजगी आयुष्याबद्दल चुकीचे तर्क लावतो. आपल्याला वाटतं की त्यांचं आयुष्य फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. पण त्यांच्याही मनात काही लहान स्वप्न असतात, काही रोमांस असतो जो त्यांना आपल्यासमोर व्यक्त करता येत नाही. मी बाबांच्या जवळ गेलो आणि त्यांना घट्ट मिठी मारली. सॉरी बाबा, मला वाटलं होतं की. बाबांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. काही नाही रे सोहम. संशय हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. आम्ही लपून केलं कारण आम्हाला भीती होती की तू हसशील आम्हाला. या वयात हे डान्स वगैरे काय असं तुला वाटेल असं वाटलं होतं. मी रडतच हसलो. बाबा हसणार नाही. उलट आता मी तुम्हाला शिकवेन. मी कोरिओग्राफरला बोलवतो. आपण गुपचूप प्रॅक्टिस करू आणि आईला त्या दिवशी जगातील सर्वात आनंदी स्त्री बनवू. त्या रात्री घराच्या त्या खोलीतून येणारे आवाज आता भीतीदायक किंवा संशयास्पद राहिलेले नव्हते. ते आवाज होते ते प्रेमाचे, समर्पणाचे आणि एका नव्या सुरुवातीचे बोध. नात्यात संशयाला जागा दिली की सुंदर गोष्टीही विद्रूप दिसू लागतात. पालकांचे प्रेम आणि त्यांचे खाजगी आयुष्य हे नेहमीच आदरणीय असते. त्यांच्या कृतीचा अर्थ लावण्यापूर्वी त्यांच्या भावना समजून घेणे हीच खरी नीतिमत्ता आहे.